खाली पेन लावून टाका. लाईटी बघा घरच्या मिरच्या ये तो कौन है? ठीक है बेटा बेटा. पुस्तकामध्ये सगळं आहे त्याच्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. Dhammam saranam gacchami. Sangham saranam gacchami. Buddham saranam gacchami. Dhammam saranam gacchami. Sangham saranam gacchami. Buddham saranam gacchami. Dhammam saranam gacchami. Sangham saranam gacchami. Buddham saranam gacchami. Dhammam saranam gacchami. Saranam gacchami. Buddham saranam gacchami. Dhammam saranam gacchami. Sangham saranam gacchami. Buddham saranam gacchami. Dhammam gacchami. Sangham saranam gacchami. Buddham saranam gacchami. Dhammam saranam gacchami. Sangham
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया संरक्षित स्मारक पारक। हम आए हैं प्राचीन बुद्ध स्तूप के करीब। ये मुंबई के इलाके में नाला सोपारा में स्थित ये भगवान बुद्ध के पदकमल चरण यहाँ पे लगे हैं। भगवान बुद्ध ने अपना भिक्षा पात्र दे दिया था पूर्ण को, और उन्होंने उसी भिक्षा पात्र पर उसी जगह पर एक बहुत ही दिव्य भव्य स्तूप बनवाया था। वही नाला सोपारा का स्तूप कहलाता है। चलिए आपको मैं सैर करवाता हूँ। बहुत ही अच्छा ये रोड बनाया गया है। बुद्ध पूर्णिमा की तैयारी वहाँ पे हो रही है। नाला सोपारा के प्राचीन अवशेष सामने आप देख रहे हैं। ये बहुत ही दिव्य और भव्य नाला सोपारा का ये स्तूप है। इसी स्तूप पर भगवान बुद्ध के पदकमल चरण जो है यहाँ पे लगे हैं। अब मैं उस स्तूपा की सैर आपको मैं करवा रहा हूँ। चलिए, ये जो सामने ये जो दिखाई देने वाला ये स्तूप है, यही स्तूप प्राचीन नाला सोपारा का स्तूप है। इसी जगह पे भगवान बुद्ध, महाराष्ट्र में अगर कहीं जगह पे भगवान बुद्ध आकर गए हैं तो ये यही स्थान है। इसी स्थान पर ये दिव्य और भव्य जो है स्तूपा है, ये आज भी विद्यमान है। महाराष्ट्र में एक ऐसी जगह है जहाँ पे भगवान बुद्ध आके गए हैं, और वो स्थान है नाला सोपारा। तो चलिए आपको मैं सैर कराता हूँ। भारतीय पुरातत्व विभाग ने यहाँ पे ये बहुत ही अच्छा बनाया है। जब मैं 10 साल पहले आया था तो यहाँ पे केवल ये स्तूप ही था। अभी ये जो आप देख रहे हैं, ये पैरी और ये घूमने के लिए और ये गेट, ये नहीं था। आज मैं ये पूरा गेट देख पा रहा हूँ, और ये पूरा टूटा हुआ था, उसका फिर से पुनर्निर्माण किया गया है। ये बहुत ही अच्छा लग रहा है। और एक छोटा सा स्तूपा मैं आपको दिखा रहा हूँ। ये जो देख लीजिए, ये प्राचीन स्तूपा का ही ये हिस्सा है। जिसे आप देख सकते हैं कि यहाँ पे भगवान बुद्ध की यहाँ पे ध्यान मुद्रा की मूर्ति आप देख सकते हैं। ये स्तूपा के ऊपरी हिस्से का भाग रहा होगा, जो बाद में नीचे गिर के ज़मीन पे आया है। और बाद में ये जो आप देख रहे हैं, ये भी चैत्य स्तूपा है। ये और ये वाला और यहाँ पे आप बहुत सारे चैत्य स्तूपा, 1 2 3 4 5 6 लगातार 6 स्तूपा जो है यहाँ पे हम देख पा रहे हैं। ये प्राचीन काल के जितने भी सारे महान आचार्य होके गए हैं, उनके ये चैत्य स्तूपा है। तो चलिए, अभी यहाँ पे बुद्धपुर आपको ये प्राचीन ईंट यहाँ पे गिरी हुई है। ये जो है, ये सारी की सारी प्राचीन ईंटा, ये जो आप देख रहे हैं, ये बहुत ही प्राचीन ईंट है। बस इसका अभी पुनर्निर्माण करने का काम जो है वो चल रहा है।
सांची का स्तूप जो था उसी प्रकार का ये भी स्तूप रहा होगा प्राचीन काल में। यहाँ पर भी आप देख सकते हैं, ये भी एक चैत्य स्तूपा है। जैसे आप देख रहे, देखिए बहुत सारी ईंट जो है ये ऐसे यहाँ पे गिरी हुई है, तो इसे फिर एक बार पुनर्निर्माण करने की आवश्यकता है। यहाँ पे आप देख रहे हैं कि बुद्ध पूर्णिमा कल है और उसकी जोर शोर से यहाँ पे तैयारी चल रही है। अब ये पुनर्निर्माण ये हो गया है, बहुत ही अच्छी बात है। पहले ये ऐसा नहीं था, पहला ये घूमेंगे अभी। यहाँ पे माता जी भी आई है और ये देखिए ये पहला यहाँ तक ही था और पुरातत्व विभाग ने यहाँ से यहाँ तक इसे पुनर्निर्माण करने का काम उन्होंने किया है। और ये चैत्य स्तूपा है बहुत सारे लोग इसे देखने के लिए आए हैं। ये पुरातत्व विभाग ने इसे संरक्षित करने का काम किया है। देखिए ये पुरानी ईंट है और ये बाद में पुनर्निर्माण की हुई ईंट यहाँ पे हमें नजर आ रही है। ये पुरानी ईंटें हैं और ये नई ईंट, इसको ऐसे पुनर्निर्माण करने का काम यहाँ पे हो रहा है। जैसा कि आप ये देख रहे हैं, ये भी एक प्राचीन ढांचा यहाँ रहा होगा। जमीन लेवल पे इसका फाउंडेशन आप देख सकते हैं। बहुत ही अच्छा लग रहा है इस प्राचीन स्थल पर आकर और इसका पुनर्निर्माण करने का काम पुरातत्व विभाग ने किया है। इसलिए मैं पुरातत्व विभाग को, ये देखिए ये पत्थर का ये पूरा हिस्सा है, ये पूरा गिरकर ये नीचे आए, ये बड़े बड़े पत्थर आप देख सकते हैं। ये पूरा ढल गया है नीचे और बाद में यहाँ अटक के गया ये सारे पत्थर। भारत सरकार पुरातत्व विभाग इसकी देखभाल कर रहा है और मैं चाहता हूँ कि ये काम बहुत ही जल्द पूरा हो। अभी आपको हम दिखा रहे कि यहाँ पे बुद्ध पूर्णिमा के उपलक्ष्य में ये जोर शोर से बहुत सारी तैयारी चल रही है। यहाँ पे पंडाल लगा हुआ है और जब हम पहली बार आए थे तो ये स्तूपा का जो हिस्सा है यहाँ पे आप देख सकते हैं बाबा साहब अम्बेडकर जी की स्टैचू। भगवान बुद्ध की यहाँ पे प्राचीन मूर्ति भी आपको दिखाई दे रही है और यहाँ पे बुद्ध पूर्णिमा के उपलक्ष्य में ये सारी तैयारियाँ चल रही है। अब यहाँ से पूरा का पूरा स्तूप जो है वो हमें दिखाई दे रहा है, नज़र आ रहा है। ये पूरा का पूरा स्तूप हमें प्राचीनता की साक्ष्य जो है वो हमें दे रहा है। और यहाँ पे आप देख रहे हैं माता जी और उनके जन यहाँ पे इस स्तूपा की देखभाल करते हुए यहाँ बुद्ध पूर्णिमा मना रहे हैं।
आई माताजी से मिलते वंदावी माताजी संघमित्र माताजी ना? मी प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे, मी सोलापूरवरून आलो आहे. मी इथे 20 वर्षापूर्वी तुमची विहार होतं तिथे तिथे आलो होतो. मग आता म्हटलं आता काय प्रगती झाली, तर बरीच प्रगती दिसते. थोडंसं माताजी याच्याविषयी हे सांगा ना, आम्ही हे रेकॉर्ड करतो. इकडे थांब. या बनतेजी ह्याला सांगा खरं. बनतेजी मागे स्तूप आला पाहिजे तुम्ही असं बोलताना. बाहेर लांबपर्यंत जात आहे. मी तुमच्यासोबत थांबतो. सांगा बरं. सांगा तुम्ही पण सांगा. मी पण आहे. स्तूपाविषयी सांगा. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. आज या ठिकाणी आपण पवित्र ठिकाण आणि पवित्र स्थळ भगवान बुद्धाच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी म्हणजे प्राचीन बुद्धस्तूप हे परिसर आहे. या ठिकाणी भिक्षुनी एस संघमित्राची महाथेरी मागील 25 वर्षापासून धम्मकार्य करतात. त्यांच्या संदर्भामध्ये थोडासा परिचय की बुद्धस्तूपाच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी त्या बैठक सत्याग्रह केला 6 महिने आणि वर्षातून त्यांचे 3 प्रोग्राम धम्मपरिषद, आंबेडकर जयंती आणि माघ पौर्णिमा. बाकी इतर पौर्णिमेला ते येतात. आता उद्याची बुद्ध जयंतीची कार्यक्रम आहे. रात्री 10 ते 4 वाजेपर्यंत महापरित्रण पाठाचं आयोजन आहे. तर हा जो बुद्धस्तूपाचा इतिहास म्हणजे की भगवान बुद्ध या ठिकाणी हा ठिकाण हा जो मूळ भिक्षू होता, भिक्षू पूर्ण की तो भगवंताच्या त्या ठिकाणी श्रावस्तीला आणि परिवर्तित झाला आणि तिथून तो परत आल्यानंतर या ठिकाणी या स्तूप जो दिसतो त्या ठिकाणी चंदनाचा विहार निर्माण केला. त्याच्या उद्घाटनासाठी भगवान बुद्ध आणि भिक्षू संघ 500 भिक्षू श्रावस्तीवरून इथे आले. त्यावेळेला अपरांत प्रदेश, सोना प्रांत, सुप्पार आयुष, सुप्पार पटणम अशा अनेक नावं झाले. आता सुप्पाऱ्याला आला सुप्पाऱ्या असं म्हणतात. तर भगवान बुद्ध या ठिकाणी 500 भिक्खू समाहित राहिले. तर या ठिकाणी त्यांनी 7 दिवसाचं वास्तव केलं. भिक्खू पूर्णाच्या विनंतीवरून भगवान बुद्ध सुप्पाऱ्याला आले होते. आता महाराष्ट्रातलं हे पहिलं ठिकाण. पूर्वी अपरांत प्रदेश म्हणजे गुजरात, कोकण आणि मुंबई हा जो परिसर आहे. तर या ठिकाणी त्यावेळेला 70,000 लोकांनी दीक्षा घेतली. त्याच्यामध्ये 2,000 लोकांनी स्त्री पुरुषांनी भिक्षू झाले. आणि हा जो परिसर आहे की त्यावेळेला 40 एकर एरियामध्ये होता. आता साधारणतः 3.5 एकर एरिया आहे. तर हा जो की भगवान बुद्ध या ठिकाणी राहिला तर ते भगवान बुद्धाने भिक्षापात्र कोणाला दिलं तर ते भिक्षापात्र आता लंडन म्युझियममध्ये आहे. तर या ठिकाणी भगवान बुद्ध नंतर परत श्रावस्तीला गेले. तर भिक्षू पूर्णाचं निधन झालं. भिक्षू घोषित केलं आणि सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा आणि महेंद्र याच ठिकाणाहून ते श्रीलंका अनुराधापूरला गेले. तो अनुराधापूरला जो बोधिवृक्ष आहे तो बोधिवृक्षाची फांदी त्या ठिकाणी त्यांनी लावली. तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 6 मे 1955ला बुद्ध जयंती केली, बुद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर. तर या ठिकाणी थायलंडच्या पदयात्रा झाल्या. या ठिकाणी अनेक बाहेर देशाचे भिक्षू येतात, बाहेर देशातील लोक येतात. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आले. स्तूप डेव्हलपमेंटसाठी माताजींनी त्यांना पाचारण केलं होतं. रामदास आठवले अनेक वेळा आले, जोगेंद्र कवडे आले. त्याचबरोबर अनेक बाहेर देशातील लोक येत असतात. आणि हा स्तूप उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण अपरांत प्रदेशाचं. हे अपरांत प्रदेशाची राजधानी सोना प्रांत त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. आणि इथूनच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला की श्रीलंका आणि भारतामधलं हे जे दुवा होतं एक त्या काळामध्ये तिथे एक बंदर होतं. आणि द्रोणाने हे निर्माण केल्यानंतर त्याच्या कालखंडामध्ये दुर्लक्षित आहे. 1882ला म्हणजे भगवानाला इंग्रजीत संशोधन केलं. जे आपण दगडी पेटी बघत आहात त्याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या 8 मूर्त्या. आता एस्थेटिक सोसायटी ऑफ इंडिया मुंबईला ते एस्थेटिक सोसायटी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतं. तर मागील या ठिकाणी मुंबईचे पहिले जे महापौर होते पी टी बोराळे ते या ठिकाणी आले होते. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी 2 वेळा आले. तर तेव्हा त्या काळाची परिस्थिती ही होती की आंब्याचं झाडं होतं, आता नाही. तर हे आता आर्कोलॉजीने थोडा डेव्हलपमेंट केलेलं आहे.
जसं तुम्ही मला 20 वर्षापूर्वी तुम्हाला मी भेटलो त्यावेळेला जंगल होतं, दाट झाडं होती, असं काही सुविधा नव्हती. तरी पण आम्ही त्या काळात ते कार्यक्रम करतच होतो, आजही करतोच. तर थोडा तिथे लहान वगैरे टाकलं की हे जे आहे ते 14 कंपाऊंड हे 14 विटाचं जे राऊंड आहे जमिनीत होतं, तुटल्या गेलं. राऊंड स्तूप हे आता एवढा डेव्हलप झाला की जे बाकीचे चैत्य आहेत, भिक्षूंचे चैत्य आहेत, ज्या त्यावेळेला जे भिक्षू होते भिक्षू वेदांत त्या ठिकाणी चैत्य वाहण्याची परंपरा ही बौद्ध धर्मामध्ये आहे. तर ते स्तूपाच्या बाजूला भिक्षूंचं म्हणजे राहायचं निवासस्थान असायचं आणि भिक्षू राहायचे. तर त्यांचं जेव्हा हे झालं, निधन झालं, म्हणजे भिक्षूंना काही निर्वाण प्रत्येकाला प्राप्त होत नाही, परिनिभूती हा पालीमध्ये शब्द आहे. ते चैत्य बांधलेलं आहे. अन्नाने चैत्य सगळं सुसंगीतं सारविक धातू महाबोधी सकल. हा स्तूप चाची स्तूपाच्या अगोदरचा आहे. तो मातीमध्ये असल्यामुळे तो खचला गेला आणि चाची स्तूप तो डोंगरावरती आहे, तो कायम आहे, सुरक्षित आहे. तो आपला आता 200 रुपयाच्या नोटवरती आहे तो चाची स्तूप आहे. तर हे अतिशय पवित्र आणि उपेक्षित दुर्लक्षित ठिकाण आहे. ही पुण्यभूमी आहे. डेव्हलपमेंट आता पवित्र होईल. आता ज्यावेळेला आम्ही आलो तर म्हणजे त्यावेळेला तो इथपर्यंत अशी मातीच होती, हा भाग नव्हता. तर तो उत्खनन करून काढला का तो? हा नाही, त्याचं बांधकाम. अच्छा, नवीन विटाने का जुन्या विटाने? नवीन विटा नाही, जुन्या नवीन सर्व मिक्स केल्या. कारण का ते नवीन आणि जुनं असं काही फरक वाटत नाही, एकसारखंच दिसतंय. आता याच्या पुढे त्यांनी असं याला भरून घेणार आहेत का असंच ठेवणार आहेत? ते काय त्याची कल्पना नाही कशी करणार ते. आपल्याला हे परिक्रमा पूर्ण भरूनच गोल राऊंड केला पाहिजे. हा जो परिक्रमा पथ झाला परिक्रमा करण्यासाठी आणि हे जे उबड होतं ना ते राऊंड मध्ये झालं. आता आमची मागणी होती की वैशिष्ट्य जो स्तूप आहे प्रोटेक्टर निदान 500 वर्ष त्याला काय होऊ नये. विटाने जरी भरून घेतला ना, हा जो भाग आहे ना, विटाने भरून घेऊन असं गोल जरी केला, बाकी त्याला काय दुसरी करायची गरज नाही, फक्त विटाने. बिलकुल. आता हा जो शेवटचा जो स्तर दिसतोय ना, तेवढ्यापर्यंत जरी असं जिथे गॅप आहे तिथे असं गोल विटाने जरी भरून घेतला तरी हा स्तूप प्राचीन अवस्थेत जसा मध्ये होता प्राचीन काळामध्ये तसा तो स्थितीमध्ये राहू शकतो. आता मग ऊन वारा पाऊस पडून परत प्लास्टिक टाकतील. हा अच्छा. ते पत्र्याच्या वरती शेड असतं ना, म्हणजे मग त्याला प्लास्टिक टाकायची गरज नाही. त्याला 4-5 वर्ष पाहता बाहेरचं काम. किंवा लुंबिनीला जसं बनवलं ना माता, जे प्राचीन जे अवशेष आहे ते खाली जमिनीमध्ये तसेच आहेत आणि वर त्यांनी त्याला स्ट्रक्चर, त्याला प्रोटेक्शन दिलंय. तसं याला लुंबिनीचं कसं आहे की लुंबिनीला पण बुद्धाचं पदचिन्ह आहे. ते दॅट इज द बर्थ प्लेस ऑफ लॉर्ड बुद्ध. ते त्यामुळे त्याला जगात आहे तसं ठेवलं ते कायम ठेवलं. आणि इथे म्हणजे कसं की भगवान बुद्ध इथे आले नाही, याला सुद्धा आपल्याला नाही, याला म्हणजे मूळ दहाच्या आहे तसा ठेवून चारी बाजूला हे करून वरच्या जर असं प्रोटेक्शन स्तूपासारखा जरी आकार दिला, याला काही न करता तरी सुद्धा तो तसंच केलं पाहिजे. सर्व भरून सर्व गोल राऊंड असं पूर्ण विटाने. आता आमच्याकडे सोलापूरला बाबासाहेब वळसंग नावाचं एक गाव आहे, तिथे एक विहीर आहे. तर त्या विहिरीचं पाणी बाबासाहेबांनी काढून लोकांना पाजलं. मग त्या विहिरीचं संरक्षण कसं केलेलं आहे, त्या विहिरीच्या आजूबाजूला असे कॉलम घेऊन त्याच्यावर असा स्तूप तयार केलेला आहे. म्हणजे ती विहीर आहे तशीच राहणार आणि त्याच्यावर असा म्हणजे मोकळा स्तूप. ते कसं हे प्रायव्हेट होतं ना. नाही, सरकारी गव्हर्नमेंट कडून होते. ही सेंट्रल गव्हर्नमेंट आर्कोलॉजी डिपार्टमेंट आहे ना. अच्छा. कसं आता बुद्ध विहार जेवढे लेण्या स्तूप आहेत ते आर्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आले. मुसलमान जे लोक आहेत त्यांचं जे जुनं आहे ते वक्फ बोर्डामध्ये बाकीचं जे काय आहे हिंदूचं ते आता जसं पंढरपूरचं जे मंदिर आहे ते सुद्धा महाराष्ट्र आर्कोलॉजीच्या अंडर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा धर्मपद होते. ते वारकऱ्याने पाठ घासू बरोबर होते. आणि पंढरचा जो पांडुरंग जे आहे बोधिसत्वाची मूर्ती आहे ना, ते रुक्मिणी
बाजूलाच आहे. तर त्याच्यावरती ते आर्कोलॉजीचं आजही रिमार्क आहे. तर आपल्या लोकांचं कसं काय करावं काय नाही विविध अवस्था आहे. बरोबर. आता तुमच्या याच्या डेव्हलपमेंटसाठी आर्किओलॉजीकडे काय म्हणजे मागणी आहे? प्रोटेक्शन करावं त्याचं. तेच वैशालीच्या स्तूपासारखं त्याने बनवून गोल म्हणजे गोल बनवायचा आणि वरती पत्र्याचं शेड बनलं पाहिजे. तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव भिक्षुनी संगमित्रा. मी आता 25 वर्ष इथे ह्या स्तूपाची देखभाल करून इथेच असते आणि प्रोग्राम चालू करत आहे. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्म परिषद असे. तर आम्ही यांच्याशी मागणी केली होती की जसं वैशालीचा स्तूप आहे ना तसं असलं पाहिजे, म्हणजे त्याची धूप होणार नाही. प्रोटेक्शन. हां, तशी धूप होणार नाही. मग आता मी डिसेंबरला मी वैशालीला गेलो होतो मॅडम. वैशालीला काय केलं त्यांनी, तिथे जो भिक्षा हे सापडलं त्या भगवान बुद्धांच्या अस्थी, तर त्यांनी वैशालीपासूनच एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर एक महा असा स्तूप तिथे तयार होत आहे आणि त्या स्तूपामध्ये त्या अस्थी त्यांनी तिथे ठेवणार आहे. म्हणजे हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडूनच हे काम चालू आहे, म्हणजे भारत सरकारकडूनच चालू आहे. मग त्या धर्तीवर आपण या स्तूपाचं आपण असं करू शकतो ना. हा, मग तेच मागणी आहे ना. परंतु हे आता आर्किओलॉजीचं काम आहे ना. ते बुद्धांचे जे अष्टधातू आहेत ना त्याचं डेव्हलपमेंट झपाट्याने म्हणजे कारण ते टुरिझम आणि पर्यटन स्थळाचा दर्जा असल्यामुळे लोक जास्त येतात. याला कसं की आता पर्यटन स्थळाचा दर्जा आहे पण याला कसं सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे याला पूर्ण कंपाऊंड घातल्यानंतर त्याचं थोडं ऑर्नमेंट केल्यानंतर मग त्याला तिकीट लागेल. पर्यटन वाढलं पाहिजे ना. आता आम्ही कसं ते वर्कशिपमध्ये आणलं. अगोदर तो वर्कशिपमध्ये नव्हतं आणि नेहमी कार्यक्रम केल्यामुळे तो वर्कशिपमध्ये लोक पूजापाठ करतात. जेव्हा ते वर्कशिपमध्ये आल्यानंतर मग आता ते पर्यटन स्थळ आहे पण ते कसं की UP बिहारमध्ये जे स्तूप आहेत आणि भगवान बुद्धाचे विशेषतः रिलेक आहेत तर त्याचं डेव्हलपमेंट सरकार कसं की जे हे आहेत जे इंटरनॅशनल जसं आता महाबोधी महाविहार आहे ते इनोमध्ये आहे. तर तसं त्याप्रमाणे तिकडचे लोक तिकडे विहार मोठे आहेत, लोक जास्त आहेत, बुद्धिस्ट सर्किट आहेत ना. तर त्याच्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात असते. सरकारला त्याचा बेनिफिट होतो. बरोबर. याचा काय सरकारला बेनिफिट नाही. एक महत्वाची गोष्ट अशी आहे, बेनिफिट असो नसो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं आहे तर ते काम त्यांनी केलंच पाहिजे. पाठपुरावा केला पाहिजे. बेनिफिटचा इथे प्रश्न येतच नाही. आपल्या लोकांनी पाठपुरावा केला पाहिजे. राजकारण घुसल्याच्या नंतर काय कोण पाठपुरावा करणार? आता आता जे इथे जे अतिक्रमण जे झालेले आहे त्या नाही, ती पहिलीच आहे, अतिक्रमणाचं नाही. म्हणजे तिच्या 3-4 पिढ्या गेलेल्या आहेत. अच्छा, मग त्यांना पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. पर्यायी व्यवस्था आता इथल्या लोकांनी केली पाहिजे किंवा आर्किओलॉजीने केली. नाही, आर्किओलॉजी आपण नाही करू शकत. आर्किओलॉजिकलला आपण आदिवासी लोक आहेत, त्यांना जागा पाहिजे. नाही, या माध्यमातून तुम्ही विनंती करा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला की त्यांना कुठेतरी जागा देऊन त्यांचं पुनर्वसन करा. ठरलं होतं घर वगैरे म्हणजे काय झालं प्रॉब्लेम माहित नाही. आर्किओलॉजी डिपार्टमेंटने ना त्यांना जागा दिली पाहिजे. ते आदिवासी आहेत आणि दुसरी गोष्ट की त्यांच्या 3-4 पिढ्या गेलेल्या त्या ठिकाणी. तेव्हा म्हणजे बौद्ध समाजालाही माहिती नव्हतं इथे काय आहे आणि त्या लोकांनाही माहिती नव्हतं ते राहता येत असेल. ते तसेच राहत होते. आदिवासी म्हणले तर जंगलातच राहतात आणि जंगलच होतं, इथे काहीच दिसत नव्हतं. स्तूप आहे का आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर म्हणजे सर्व आपल्याला समजायला लागलं ना की इथे काय आहे, हा बुद्ध स्तूपच आहे म्हणून. तर आर्किओलॉजी डिपार्टमेंटने त्यांना कुठेतरी जागा दिली पाहिजे, म्हणजे ती तुम्ही जाऊ शकतात ना. इस वीडियो के माध्यम से माताजी आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट से विनती करना चाहते हैं कि यहाँ पे स्तूपा के करीब जो आदिवासी लोग 1-2 लोग रहते हैं, 3-4 पीढ़ियों से वो लोग यहाँ पे रह रहे हैं, उनकी व्यवस्था भारत सरकार की ओर से, आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट की ओर से या समाज कल्याण विभाग की ओर से उन्हें किसी अन्य जगह पे जगह देनी चाहिए और ताकि उसका पुनर्विकास करने के लिए बहुत ही मुसीबत खड़ी होती है. तो मैं भी भारत सरकार से विनती करता हूँ कि यहाँ पे जो मकान आया है बीच में इस स्तूपा के सामने, तो ये स्तूपा के लिए बाधा बन सकता है. तो उन लोगों की व्यवस्था आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट की ओर से होनी चाहिए. माताजी आणखी काय सांगू शकाल तुम्ही? ती म्हणजे आता जे काम करत आहेत ना आर्किओलॉजी डिपार्टमेंट, ते हे काम त्यांचं असं पुरं अजूनपर्यंत झालेलं नाही. अच्छा, हां.
थोडंसं करतात सोडून जातात, थोडंसं करतात सोडून जातात. असं यावर्षी तर काहीच नाही 2 वर्षी काम. अच्छा अच्छा हां. तर झालं पाहिजे ना, असं कंपाऊंड आहे ते हे अर्धवटच सोडलेलं आहे. या ठिकाणी गेट पाहिजे होता. आता गेट नाही त्याच्यामुळं बरीचशी लोक येऊन मग घाण वगैरे करून जातात या ठिकाणची, झाडं वगैरे सोडतात. असं आहे ना, वॉचमॅन काय रात्रंदिवस बघत नाही ना. बिल्कुल बिल्कुल. आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट से और एक हम विनती करना चाहते हैं कि आप यहाँ देख सकते हैं कि यहाँ पे गेट नहीं है. और यहाँ पे वो गेट होना चाहिए. और एक बात, यहाँ पे सीसीटीवी कैमरे लगने चाहिए लगना चाहिए. कि हर जगह पे ये स्तूपा की देखभाल करने के लिए पुरातत्व विभाग से हम विनती करते हैं कि यहाँ सीसीटीवी कैमरे लगने चाहिए, वॉचमैन यहाँ पे रखना चाहिए और यहाँ एक कर्मचारी होना चाहिए यहाँ साफ सफाई करने के लिए. अगर पुरातत्व विभाग अगर ये नहीं कर पा रहा है तो हम पर्यटन विभाग से विनती करते हैं कि आप यहाँ इस तरफ ध्यान दीजिए. नाला सोपारा के प्राचीन स्तूप पर ये बहुत ही महत्वपूर्ण और बहुत ही अच्छा पवित्र स्थान, भगवान बुद्ध के पद कमल चरणों से सुसज्जित पवित्र ये जगह है. इसकी ओर आप थोड़ा ध्यान दीजिए. नहीं तो माता जी तो पहले से ये आंदोलन करते आ रहे हैं, फिर एक बार आंदोलन करने की नौबत न आए, इस प्रकार की हम बुद्ध जयंती के पूर्व संध्या पर, अभी कल बुद्ध पूर्णिमा है, आप देख पा रहे हैं कि यहाँ पे बुद्ध पूर्णिमा का जश्न कल होने वाला है. तो उस बुद्ध पूर्णिमा के संध्या पर आपको हम ये विनती करते हैं. सर्व सत्ता भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावे संघानुभावेन सदा सन्तु भवन्तु. साधु 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 साधु. परत नंतर हे गायब होईल कुठे ते. हीच म्हणत होतो ही तिथे त्या कोपऱ्यावर होतं हे. इथे मूर्तीचं पाय आहे बघ इथे. पण आहे. भगवान बुद्ध के पवित्र पावन चरण स्पर्शे पुनित
ये नाला सुपारा का स्तूप आप यहाँ पे देख रहे हैं। ये बहुत ही प्राचीन काल से बहुत ही प्रसिद्ध स्तूप है। इसका उत्खनन बहुत ही अच्छी ढंग से हो गया है और इसे पुरातत्व विभाग की ओर से संरक्षित भी किया गया है। आने वाले दिनों में यह स्तूपा बहुत ही प्रसिद्ध हो और संघमित्रा और महेंद्र भी यहाँ आके गए हैं, इसलिए भी ये स्तूप बहुत ही प्राचीन काल से आज तक सुसज्जित है। संघमित्रा भिक्षुनी के आंदोलन से ये जगह आज वैभवता के शिखर पर पहुंच गया है। अब इसे पूरा करना पुरातत्व विभाग का काम है।